पावसाचा लपंडाव अद्याप सुरूच आहे, त्यामुळे कोकणात शेतीची कामं पूर्ण झालेली नाही। रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 40% शेतीची कामं खोळंबलीत। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर ठोंबा पद्धतीने भात शेती आणि नाचणी लागवड सुरू केली आहे। नाचणी शेतीसाठी डोंगर भागात या पद्धतीला वापर केला जातो, मात्र आता भात शेती देखील ठोंबा पद्धतीने सुरू केली आहे। कृषी अधिकाऱ्यांचेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळतंय। कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो। जूनमध्ये पावसानं दमदार सुरुवात केली। जवळपास 1000 मिलीमीटर इतका पाऊस जूनमध्ये पडला। मात्र जुलैमध्ये पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे शेतीच्या कामात पावसानं खोळंबा घातला। आता ऑगस्ट उजाडला तरी नियमित पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झालाय। पावसाअभावी कोकणातील अनेक भागातील शेतीची कामं खोळंबली आहेत, मात्र अनेक भागात ठोंबा पद्धतीनं लावणी केली जाते। मुंबईत राहणारे मिरगल कुटुंब खेड तालुक्यातील जांभुर्डे इथं आपल्या गावी खास शेती करण्यासाठी येतात। सख्खे 3 भाऊ एकत्र राबतायत। सध्या त्यांच्या शेतात ठोंबा पद्धतीनं शेतीची लागवड सुरू आहे। ठोंबा पद्धतीने शेती केल्यास पाणी कमी लागतं। ही जी ठोंबा पद्धतीची लागवणी आहे, याला पहिल्यांदा जमीन 3-4 वेळा नांगरावी लागते। त्याच्यानंतर ती लेवल करतात फळी वगैरे मारून, आणि त्याच्यानंतर मग गोल म्हणजे ठोंबे मारून त्याच्यामध्ये खत टाकून 1-1, 2-2 काडे लावली जातात। ही कधीपासून लावणी केली जाते? ही लावणी साधारणतः 10-12 वर्षापासून सुरुवात चालू झालेली आहे। कारण हल्ली पाऊस वगैरे अनियमित पडतो, त्याच्यामुळे पाणथळ शेतीने सुद्धा पाणी नाही आहे, अशी परिस्थिती आहे। म्हणून ही पद्धत अवलंबलेली आहे। लाकडाने जमिनीमध्ये होल मारायचा, त्याच्यामध्ये खत टाकायचं आणि त्याच्यावरती 1 किंवा 2 काड्या लावायच्या। दिवसागणिक शेतीचं क्षेत्र कमी होत चाललंय। शेतीवर वाढता खर्च, मजूर न मिळणं अशा अनेक कारणांमुळे सध्या शेतकरी शेती करणं टाळतो। मात्र आपल्या शेतात आधुनिक शेतीचा वापर केल्यास खर्च कमी आणि उत्पादनही चांगलं घेता येईल। आता स्त्रियांची मजुरी 200 रुपये आले आहेत, पुरुषांची मजुरी 300 होती, पण माणसं मिळत नाहीत। आता शेवटी आम्ही का पर्याय म्हणून आता एक आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सध्या रत्नागिरीत 60 ते 70% इतकी लावणी पूर्ण झाली आहे। शेतकऱ्यांना शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी कृषी अधिकारी प्रयत्नही करत आहेत। चतुसूत्री कार्यक्रमाअंतर्गत कृषी अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन प्रात्यक्षिकं दाखवतात। ह्या विभागामध्ये एकूण 77 गावं आहेत आणि या 77 गावामध्ये आमचे भात पिकाचे प्रयोग चाललेले आहेत। त्याच्यामध्ये SRT टेक्नॉलॉजी आहे। आता जे आपण ह्या शेतावर उभे आहोत, इथे पर्दास्कम कार्यक्रम आपण घेतलेला आहे आत्माअंतर्गत, आणि ह्या शेतकऱ्यांना कासार आणि मिरगळ 2 शेतकरी आपल्या ह्या प्लॉटमध्ये आहेत, आणि त्यांना आपण शासनामार्फत संकरित बियाणं RIS 6444 ही जात दिलेली आहे। आणि ह्या जातीचं जे लागवड आहे ही आपण 4 सुती पद्धतीने त्यांना दाखवते प्रात्यक्षिक। पावसानं पाठ फिरवल्यानं कोकणातील शेतकरी हैराण झालाय। अशा वेळी भात लागवडीसाठी ठोंबा पद्धत फायदेशीर आहे। या पद्धतीचा वापर केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल। कॅमेरामन निलेश कदमसह अमोल कले, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रत्नागिरी।